लाडका आमचा साजन सर दिलदार आमचा साजन सर आमचा साजन सर आपण 2 दिवस म्हणजे कालपासून आजपर्यंत इथे सामने आयोजित केलेले होते। त्या सामन्यासाठी आपल्याला ज्या 16 संघांनी या सामन्यांमध्ये प्रवेश घेतलेला होता त्या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार। तसेच सर्व संघांचे ज्यांनी सहकार्य केले, जिकडचे स्थानिक खेळाडू आहेत त्यांचे जे सहकार्य आपल्याला 2 दिवस लाभलेले आहेत त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक आभार। असं सहकार्य आपल्याला दिलेलं आहात। त्याचप्रमाणे जे पंच होते भर उन्हामध्ये त्यांनी पंचगिरी करून आपल्या सामन्याला जे यश लाभलेलं आहे त्या पंचांचे सुद्धा मंडळातर्फे हार्दिक आभार। त्याचबरोबर हे माळी ज्यांनी आपल्याला जे ग्राउंड बनवून दिलेलं होतं, जे ग्राउंडसाठी आपल्याला वारंवार लाईन मारावे लागत होत्या, जे सहकार्य त्यांचे सुद्धा लाभले त्या माळींचे सुद्धा मंडळातर्फे हार्दिक आभार। तरी मंडळातर्फे मी ह्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि यशस्वीरित्या SPP मित्रमंडळाची जी स्पर्धा पार पाडलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय। जास्त वेळ न घालवता मी प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जातोय, बक्षीस वितरण समारंभाकडे। सर्वात पहिले मी सुभाष माळी यांना नम्र विनंती करेन की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे। सुभाष माळी यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। पांडू काका व्यासपीठाजवळ यायचं लवकर। श्रीयुत प्रदीप चिंबूरकर मी यांना नम्र विनंती करेन की आपल्याला दिवसभर ज्यांनी इथे पंचगिरी करून आपले सामने यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत त्या पंचांना आपण पुष्पगुच्छ आणि त्यांना एक भेट देऊन त्यांचं आपण स्वागत आणि आभार व्यक्त करायचं आहे। तरी पंचांचं अतिशय अभिनंदन की त्यांनी आम्हाला यशस्वीरित्या आमच्या स्पर्धा पार पाडून दिलेल्या आहेत। खेळाडूंना सुद्धा नम्र विनंती की जरा टाळ्या वाजवायच्या आहेत। भर उन्हामध्ये आपल्याला ह्या दोन्ही पंचांनी पंचगिरी करून आपले पंच पार पाडलेले आहेत। श्रीयुत मनीष तांडेल यांच्या हस्ते दोन्ही पंचांचं आपण एकत्र देत आहोत। मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार, हार्दिक स्वागत। तसेच आपले जे सामने आपण इथे आयोजित केलेले होते त्यासाठी जो आपल्याला क्रीडांगण इथे उपलब्ध करून दिलेले होते असे हे माळी मामा, ह्या माळी मामांचं सुद्धा आपल्याला सर्वात पहिलं आभार व्यक्त करणं गरजेचं आहे। तरी त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय पुष्पगुच्छ आणि त्यांना एक भेट देऊन। मामा धन्यवाद, जे सहकार्य तुम्ही केलेलं आहे वाखणण्याजोग आहे। मंडळातर्फे तुमचे हार्दिक आभार। तसे 2 दिवस आपल्याला जे YouTube वरती लाईव्ह आपल्याला हे मॅचेस हे सामने दिसत आहेत त्यांना सुद्धा आपण पुष्पगुच्छ आणि त्यांचा सन्मान करणार आहोत। श्री प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते यशस्वीरित्या आपले हा सामने पार पाडले आहेत त्यासाठी मी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक सर्वांचे आभार। तसे 2 दिवस चौकारावरती, षटकारावरती, गडी बाद झाल्यावरती, ओव्हर संपल्यावरती जे डीजे इथे वाजत होते असे हे दीपेश डीजे, त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ वाजवून
साजन पाटील सरांचं जे गाणं होतं ते अतिशय सुंदररित्या सारखं सारखं ते गाणं वाजवत होते, त्यासाठी त्यांचे हार्दिक आभार. प्रेक्षकांना सुद्धा नम्र विनंती, जरा टाळ्यांचा गडगडाट होऊ दे. आणि ज्याची उत्सुकता सर्वांना लाभलेली आहे, ती वेळ आपल्या समोर आलेली आहे. सर्वात पहिले आपण जो अंतिम सामना झाला त्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनर्स या संघाचा रोहन भोसले, ज्यांनी षटकाराचा पाऊस पाडलेला होता, त्यांच्याच कर्णधार श्री डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळत आहे. जोरदार टाळ्या. सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी भोसले याची. जोरदार टाळ्या. धन्यवाद. पुढचं पारितोषिक जे आहे ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री प्रदीप चिंबुलकर यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, ज्यांनी 2 दिवस अतिशय प्रयत्न करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत आणलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण गेस करू शकता का? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्याचा हा मान त्यांनी पटकावलेला आहे. जो नाव माझ्याकडे आहे तो नाव अजून मला ऐकायला आलं नाही आहे. विनर्स या संघाचा अंकित यादव, कुणाल गावण, विराट कोहली याची अतिशय सुंदर कॅच पकडून आपल्या संघाला त्याने त्यावेळेला जी मॅच जिंकून दिलेली होती. अतिशय सुंदर आणि एक हाती कॅच होती ती. एक हाती झेल. अतिशय सुंदर असा झेल होता. जोरदार टाळा होऊ द्या. अतिशय सुंदर अशी कॅच पकड. पण एक इच्छा आहे सर्वांची की 2 शब्द, काहीतरी 2 शब्द तुम्ही त्या कॅच बद्दल काय बोलत, की तुमचा कसा तो प्रयत्न होता आणि सक्सेस झाला कॅच पकडण्याचा, झेल पकडण्याचा. एक्चुअली मैं बॉल पे बहुत फटाक से भाग गया था, लेकिन मेरा नज़र बॉल पे ही था और मैंने हाथ डाला और कैच आ गया. धन्यवाद. धन्यवाद. जोरदार टाळ्या अंकित यादव याची. पुढील पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज. ह्या दोन्ही दिवसामध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे असा हा गोलंदाज श्रीयुत मनीष तांडेल यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज. गेस करू शकतात. उत्कृष्ट गोलंदाज नाही, नाव तर आलेलं नाही आहे. वारसलॅन संघाचा साहिल शेख याने टोटल 4 विकेट्स घेतलेले आहेत 3 इनिंग मध्ये. इकॉनॉमी रेट 3.33 8.33. अतिशय सुंदर असं गोलंदाजी करून आपल्या संघाला आणि स्वतः मान पटकवलेला आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा वारसलॅन संघाचा साहिल. साहिल तुला सुद्धा जे प्राइज मिळालेलं आहे गोलंदाजाचं, तर तुला कसं वाटतंय आज तुला प्राइज इथे मिळालेलं आहे? मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मेरी टीम ने मेरे को बैक किया और मेरे को हरदम चांस दे रहे.
जोरदार टाळ्या साहिलसाठी. पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट फलंदाज आणि हे आपल्या मंडळाचे धडाडीचे असे कार्यकर्ते सिद्धेश गावंड यांच्या हस्ते होणार आहे. तर सिद्धेश गावंड यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज जर वितरण करण्यासाठी सिद्धेश गावंड इथे उपस्थित असेल तर तो फलंदाज कोण असेल हे तर सगळेजण सांगू शकतीलच माझ्या मते. कोण असेल? एक नाही, हा इथून नाव आलेलं आहे, बरोबर आहे, प्रभाकर मेहता. विनर्स या संघाचा प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला उपांत्य फेरीमधून अंतिम सामन्यामध्ये जे पोहोचवलेलं होतं ते एक हाती ओनली वन प्रभाकर मेहता. टोटल एकूण धावा त्याच्या 70 धावा आहेत. टोटल सामन्यामध्ये एकूण धावा 70 धावा आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी प्रभाकर मेहता याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रभाकर मेहता, आपल्याला सुद्धा नम्र विनंती आहे, आपण अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सुंदर फलंदाजी केलेली आहे. प्रथम आपल्याला ह्या सामन्याबद्दल आणि साजन सरांबद्दल बोलायचं आहे, नंतर तुमच्या फलंदाजीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. सामन्याबद्दल तर काय बोलू, सामना आम्हीच भरवला आहे आणि साजन सरांचा बड्डे होता म्हणून मी माझ्या टीममध्ये माझी टीम सोडून फक्त साजन सरांना गिफ्ट देण्यासाठी त्यांच्यासाठी खेळलो फक्त. आणि मला जिंकवायची होती, हारलो असतो तर लय नाराज झालो असतो मी, पण जिंकवायची होती, खेळलो, खूप बरं वाटतं, लय भारी. धन्यवाद. धन्यवाद प्रभाकर. धन्यवाद प्रभाकर मेहता. त्यांनी साजन सरांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी त्यांनी आपला संघ सोडून त्याने विनर्स या संघामध्ये प्रवेश केला होता फक्त एक विजय देण्यासाठी आणि तो विजय सुद्धा त्यांनी मिळवून दिलेला आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या. सर्व मान्यवरांना नम्र विनंती की पुढील पारितोषिक वितरण करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. पुढील पारितोषिक वितरण जे आहे ते उपविजयी संघ SPP मित्र मंडळाचा उपविजयी संघ जो ठरलेला आहे आपल्याला सर्वांनी आपण पाहिलेलाच आहे. वारसलेन संघ, पूर्ण संघाला नम्र विनंती आहे, संघाने पूर्ण यायचं आहे वरती आपलं पारितोषिक घेण्यासाठी. अतिशय सुंदर कामगिरी बजावत अंतिम फेरीमध्ये मजल मारलेली होती, पण अंतिम फेरीमध्ये आपल्याला यश आलेलं नाही तर नाराज होऊ नका. पुढच्या वेळी अशीच तयारी करून या आणि पुढच्या वर्षी ही संधी तुम्ही गमावू नका. पुढील पारितोषिक वितरण आहे सामना वीर नव्हे तर मालिका वीर. 2 दिवस अतिशय सुंदर खेळी झालेली आहे आणि ती खेळी करून सामनावीराचा पुरस्कार जो आहे सायकल तो पटकावण्याचा मान ज्याला मिळालेला आहे आणि तो सामना प्राइज जो मिळालेला आहे त्याचं पारितोषिक वितरण करण्यासाठी डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांच्या हस्ते त्याला ही सायकल आणि हे चषक त्याला मिळणार आहे. तर त्यासाठी पहिला जोरदार टाळ्या होऊ दे. आणि सामनावीराचा पुरस्कार मी एवढा लगेचच सांगणार नाहीये तो कोण आहे मालिकावीर, तर कृपया करून आपणच सजेस्ट करायचं की तो मालिकावीर कोण असेल.
सिद्धेश गावणचं नाव ऐकायला आलं. नाव अजून तो ऐकायलाच आलं नाहीये, जो नाव सगळ्यांसमोर होता. असं मला आलं, एक नाव आलं आता ऐकायला. रोहन भोसले. या सायकलचा मानकरी जो ठरलेला आहे तो आहे रोहन भोसले. अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज. इथेच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये त्याने मैदान गाजवलेलं आहे. आणि षटकारांचा पाऊस. याच वर्षी त्याला ही दुसरी सायकल मिळत आहे. माझ्यामध्ये सायकलचा गॅरेज तर नसेल खोलला आहे. आज सायकलवरती सायकल इथे प्रत्येक वेळेला येऊन घेऊन जातो आहे. दुसरी सायकल आहे या वर्षाची त्याची. पण त्याचा तो अधिकार आहे. फलंदाजी सुद्धा तो तशी करतो. अतिशय तुम्ही बघितलं असेल की अंतिम फेरीमध्ये भोसले याने अतिशय षटकारांचा पाऊस पाडून आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे. असा हा रोहन भोसले, नावाजलेला असा हा फलंदाज. रिव्हर्स सरळ चारी बाजूने षटकारांचा पाऊस त्याने आपल्या समोर पाडलेला आहे. रिव्हर्स छक्कांचा हिरो आणि खरोखरच साइड हिरो आहे हा. वन साइड एक हाती मॅच आपल्या संघाला अंतिम फेरीचा मारून दिलेला आहे. तरी धन्यवाद रोहन भोसले, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या पुढील या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतरचं पारितोषिक वितरण जे आहे ते अंतिम विजयी संघ श्रीयुत प्रदीप चेंबुलकर आणि मनीष तांडेल यांना मी नम्र विनंती करेन की अंतिम विजयी संघाचं पारितोषिक तुमच्या हस्ते द्यायचं आहे. आणि तो संघ विजयी ठरलेला आहे तो विनर्स संघ. विनर्स संघाला नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे आणि आपला मान जो विजयी संघाचा मान आहे तो मिळवायचा आहे. जोरदार टाळ्या. मंडळ आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक मंडळाचे हितचिंतक साजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे सामने भरवलेले होते आणि त्याचा अंतिम विजयी संघ सुद्धा साजन पाटील सरांचाच संघ विनर्स संघ. विजयी संघ विनर्स. डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लगातार साजन पाटील सरांचाच संघ दोन्ही वर्षी त्यांनीच फायनल मारलेली आहे. या वर्षी सुद्धा त्यांचाच चषक आणि त्यांच्याच घरी. गेल्या वर्षी का आता नेहमीच मारणार.